कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू याचा भाग 17वा. जीपनं खंडाळा घाट मागं टाकला. शिरूर फाटा गेला. जीप साताऱ्याच्या दिशेनं धावत होती. शेवंताबाईच्या डोळ्यातलं पाणी आटलं होतं. तशी ती समजूतदारपणे म्हणली, पंढरी, तू खरं खरं सांग. तुझ्या मनात काय आहे ती तरी सांग. शेवंता, मनापासून विचारतेस? होय, मनापासून. मी खरं खरं सांगितल्यावर तू काय करशील? होय, तू काय करशील? मी समजले नाही. अगं, ज्यानं तुला नासावलं, बेवारस कुत्र्यासारखं जगायला लावलं, त्याचा त्याचा तू सूड घेशील? घेशील का? शेवंताबाई गप्प झाली. शेवंता, अगं तुझं जगणं बघ. अगं कोण होतीस तू? आणि काय झालं तुझं? आणि ही ही कोणी केलं असं? हं? आणि त्या माणसाला तू असा सोडणार? शिक्षा नाही करणार त्याला? पर त्यानं काय मिळेल मला? शांती. शांती मिळेल. उभं आयुष्य उन्हात काढलंस. मरताना तरी तुला सूड घेतल्याचं चांदणं मिळेल. तुझ्यासाठी मी काय केलं नाही ग शेवंता? तू म्हातारी, उष्टी, तरी मी तुला माझं तारुण्य पण दिलं. जन्म दिलेली लेक गेली. आई जित्ती आहे का नाही ती बी बघितलं नाही तिनं. निरोप नाही, सांगावा नाही. पर मी किती बी वाईट असलो तरी तुला तुला आजवर सोडलं नाही. तमाशा मोडला, फड मोडला, माणसं पळाली. पर पर मी चिकटून राहिलो. अगं मला मन आहे. हं? मला भावना नाहीत का? मग तू माझं नाही ऐकणार? ऐकणार का नाही? धुरंधर पंढरीनाथ तीर मारून शेवंताबाईंना घायाळ करत होता. वश करत होता. शेवंता, अगं जयशिंगरावांना तुला फसवली, माळावर टाकली. पुढं तुझ्या नाकाव बकुळेचा तमाशा उभा करून दिला. श्याम बरोबर तिचं लगीन लावून दिलं. मी म्हणतो, एवढ्यानं तरी तिनं गप बसावं का नाही? आता आता त्यानं स्वतःच तमाशाचा फड ताब्यात घेतलाय. अरे काय म्हणतोस काय? मग हेला मगापासनं काय बोंबालतोय मग? जयसिंगरावांना लेकीचा पाना फुटला म्हणा की. हं? त्याला वाड्यात नेऊन डांबून ठेवली. खोटं नाटक वाढवायचं. लेकीच्या पेरमाचं नाटक करून त्यानं त्यानं तिला कुडाळात ठेवली. आणि श्याम? हं. अगं श्याम? अगं त्याला खुनाच्या आरोपात गुंतवून पोलीस स्टेशनात डांबून ठेवलाय. काय म्हणतोस पंढरी? अगं तुझ्या शपथ, शेवंता, तुझ्या गळ्यात शपथ. शेवंताबाईंवर पंढरीनाथाच्या खेळीचा परिणाम सुरू झाला होता. तो पुढं बोलत राहिला. अरे कशासाठी सर? अख्खा अख्खा फड गळ्यात घालायसाठी. अहो लेकी जावायला असं कोंडलं आणि जयशिंगराव फिरतोय तमाशाच्या माग. खोऱ्यानं वडतोय पायका. तुझं जाऊ दे. आज नाही उद्या तू मारणार. माझं सोड. मी त्यांचा कोण? पर बकुळेचा विचार कर. हं? त्या श्यामचा विचार कर. त्यात ती बकुळा पुट्टूशी. तिच्या नशिबी वनवास. अगं वनवास का? नीच लांडगा मेला. शेवंताच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तसा पंढरीनाथ मनातनं सुखावला. त्याने विषाचा दुसरा डोस भरला. शेवंता, जयशिंगराव धूर्त आहे. कोल्या लांडग्याच्या जातीचाही. एवढ्यावर थांबला नाही तर हरकत नाही. तमाशा गिळू दे, पायका खाऊ दे. पर उद्या उद्या त्यानं बकुळाचा, श्यामचा काठा काढला तर? नाही पंढरी, मी तसं होऊन देणार नाही. अहो 9 महिने मी माझं वजं वागवलंय तिचं. लहानाची मोठी केली तिला मी. पोरगी असेल त्यांची, पर माझ्या रक्तामासात वाढवली मी. माझी आहे बकुळा.
कशी बी असली तरी लेक आहे माझी. आतडा एक आहे आमचं. तिचं वाईट होऊ द्यायचं नाही मला. पंढरीनाथाच्या मनात उकळ्या फुटल्या. दुसरा डोस चांगलाच कामी आला होता. आता त्यानं तिसरा डोस भरला. बाप आहे का हैवान? अहो सवताच्या पोरीच्या जीवावर उठलाय. अशा माणसाला जगायचा अधिकार नाही. खरं आहे. खरं आहे पंढरी तुझं. आता कशी शहाण्यासारखी बोललीस, अशा माणसाचा काटाच काढला पाहिजे. पण काढणार कोण? जीप साताऱ्याच्या बाहेरनं बॉम्बे बॉम्बे रेस्टॉरंट पंपावर आली. पंढरीनाथानं तिथं डिझेल भरलं. कणशाच्या धाब्यावर गाडी घेतली. दोघांसाठी बाहेरच टेबल लावलं. चिकन हंडीची ऑर्डर दिली. विस्कीची अर्धी बॉटल मागवली. बाटली आली. शेवंताबाईनं घाईघाईनं तोंडाला ग्लास लावलं. आज कित्येक दिवसांनी तिला प्याला आणि इंग्लिश अन्न खायला सागोती मिळाली होती. ती तुटून पडली. देवाच्या बकऱ्याकडे पाहावं तसा पंढरीनाथ तिच्याकडे बघत होता. कोंबडं कापायच्या अगोदर पण त्याला पाणी पाजत्यात, बकऱ्याला पेंड खायला घालत्यात. शेवंता, जी जयशिंगरावाचा काटा तू काढायचा. मी? शेवंतीबाईच्या तोंडातली नळी तोंडातच राहिली. चोखायची ती विसरूनच गेली. होय, तुझ्या बिगार दुसरं कोणी पोचणार नाही. तमाशात 100-150 माणसं. परक्या माणसाला जयशिंगराव जवळ जाता याचं नाही. अगं मी तर वैरी. मला तिथवर जाणं शक्य नाही. तू फकस्त तूच जयशिंगरावा ज तूच जयशिंगरावाजवळ जाशील. तिथं जायचं अन् हे बघ, ह्यो सुरा, पंढरी, शेवंता, अगं बेहू नग. मी आहे. अरे हे बघ, पापाची फळं त्याच्या पदरात टाकायला लागतील. नाहीतर लेक जावायला तो जित्ता ठेवणार नाही बघ. मला भ्या वाटतंय पंढरी. हे बघ, काळजी करू नको. मी आहे तुझ्याबरोबर. आज पुसेगावात फड आहे. पुसेगावाचं नाव ऐकताच शेवंताबाईच्या डोळ्यात इंगळी फुलली. या पुसेगावात जयशिंगरावानं तिला लुटली होती. तिचं कौमार्य भंग केलं होतं. निर्माल्य केलं होतं. मनातल्या आगीवर फुंकर घातल्याचं मन जळत होतं. फड मोडला, जेवण खाणं होतील, मग माणसं माणसं जशी आडवी होतील, झोपायला लागतील. मग तू आज जा. मी फडाबाहेर थांबेन. तू थेट जयशिंगरावाच्या तंबूत जायचं अन मधीच कुणी ओळखलं तर म्हणायचं जयशिंगरावानंच बोलावलंय, नवरा हाय, चोरून आमचं चालू आहे, चोरून मारून आम्ही भेटतो, वेळ मारून नेता येईल ग. आणि घात झाला तर अगं मी हाय, घाबरू नका. आरडावारडा कर, मी धावत येईन. शेवंताबाईला आधार मिळाला. अर्ध्या तासात काम उरकायचं. तेरासारखं सुटायचं, जिपत बसायचं, शिरवळ गाठायचं. समजलं? प्लॅन तयार झाला. दोघं उठली. पंढरीनाथानं बिल दिलं. जीप हायवेवरनं परत फिरली. पुसेगावाच्या मार्गाला लागली. पंढरनाथ खुशीत होता. त्यानं अचूक डाव टाकला होता. या खेळात डाव उलटण्याची शक्यता नव्हती आणि उलाटलाच तरी पंढरीचा काही तोटा नव्हता. जयशिंगरावाचा बळी गेला तर बकुळा, श्यामचा पुरा आधारच नष्ट होणार होता. तमाशाचं नव्हं तर बकुळा श्याम कोलमडून जाणार होते. आणि समजा शेवंताबाईचा बळी गेला तर औषधाविना खोकला जाणार होता. शेवंताबाईचा श्वास बंद झाला की तो राहिलेलं 3 ट्रक, तमाशाचं स्टेज, स्पीकर कानात सटार फटार विकून पायका गाठीशी बांधून पसारा होणार होता. पुसेगाव जवळ आलं. पुसेगाव जवळ आलं. तमाशाचा आवाज कानावर आला. वग चालू होता. खणखणीत आवाज गावाबाहेर ऐकू जात होता. वगाचं शेवटचं चरण चालू होतं. 5-10 मिनिटात वग संपणार होता. मग मग पब्लिक जाणार होतं. त्यानंतर तमासगीरांचं जेवण खाणं आणि मग झोप. अहो गेटापासनं पाय उचलायचं. "ऐ, गेटापासनं पाय उचलायचं, धावत जायचं, तडक आत जायचं. जयशिंगराव झोपला असेल, वेळ करायचा नाही. जोर लावून सुरा मारायचा. छातीत, पोटात सुरा तिथं टाकायचा नाही हं. सुरा तिथं टाकायचा नाही. ती घेऊन पळत सुटायचं. जिपत बसायचं. समजा डाव उलटला तर माझं नाव घ्यायचं नाही. काय म्हणलो? माझं नाव घ्यायचं नाही. दोघं गुंतलो तर सोडवणार कोण ग? तुला पोलिसात जावं लागेल. घाबरू नका. मी सोडवीन. पाहण्यासारखा पैसा खर्च करीन. तुला झळ लागू देणार नाही. फक्त माझं नाव घ्यायचं नाही. म्हणायचं
त्यानं दगा दिला म्हणून मीच माझ्या मनानं खून करायला आले होते. पंढरीनाथाशी माझा काही संबंध नाही. तो अलीकडे कुठं असतो माहित नाही. सारं बैजवार. काय? हे बघ, एक गुतला, वर एक बाहेर पाहिजे का न गं? नाहीतर आपण दोघं बी 12च्या भावात जाऊ. शेवंत ऐकत होते. हे बघ, मी बाहेर वाट बघीन. दगाफटका झाला तर बोंब मार. मी मदतीला धावून येईन. शेवंताबाईनं सारं मनात साठवत होती. दोघं सुटण्याची वेळ त्याची वाट बघत होते. पोलीस इन्स्पेक्टर तपास कामात गर्क होते. पोस्टमार्टमचा रिपोर्ट त्याने 4 वेळा वाचला. पंचनामा वाचलं. मारेकऱ्यांनी हौसेच्या अंगावर चादर असताना कुऱ्हाडीने वार केलं होतं. मारेकरी श्याम असावा असं वाटत होतं. तशी नाना परबावर शंका येत होती म्हणून नाना परबाची चौकशी केली. त्याच्या पाळतीवर माणसं ठेवली. तो जातो कुठं, बसतो कुठं हे पण पाहिलं. पण हाती काय लागलं नाही. श्यामशी गोड बोलून पाहिलं, धाक दाखवला. विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही या खुनाशी कसलाही संबंध नाही. मी त्या रात्री कुडाळात होतो, हेच पुन्हा पुन्हा सांगत होता. चौकशीत कुडाळच्या ग्रामस्थांना तपासलं, त्यांनी तशीच साक्ष दिली. जगताप विचारकात गुंग होते. 7 दिवसांनी पोलीस कस्टडी मिळाली होती. त्यापैकी 5 दिवस ओलांडून गेलं होतं, तरी हाती काय लागलं नव्हतं. श्यामच्या फडातली माणसं तपसून झाली होती. पुन्हा पुन्हा त्यांना विचारलं, पण त्यांच्याकडनं खुनी कोण ते समजलं नाही. उलट दिशेनं तपास केला. श्याम हौशेच्या प्रेम लफड्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण हौशी, श्याम बहीण भावंडासारखी होती ही माहिती बरोबर आली. त्यामुळे नाना परब म्हणतो, आरोप करतो त्याला पुष्टी मिळत नव्हती. खुनासाठी वापरलेलं शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे अथवा अन्य पुरावा हाताशी लागत नव्हता. त्यामुळं इन्स्पेक्टर जगताप चक्रावून गेले होते. त्यांनी मसूरच्या आसपास साध्या ड्रेसमधले पोलीस पेरले. खबऱ्यांकडून माहिती घेतली, पण सगळीच ठिकाणी अपयशी आलं होतं. 7वा दिवस उजाडला. आजचा दिवस मावळला की संशयित आरोपी श्याम शिरोडकर यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागणार होतं. ॲडव्होकेट होळकर जयसिंगराव देशमुख गडबडीत भेटून गेले. त्यांना तमाशाची काळजी होती. तितकंच त्याहून अधिक श्यामची होती. श्यामच्या विरोधात खोटं पुरावे तमाशातून, तमाशातील कामगारातून, कलाकारातून निर्माण होऊ नये ह्याच हेतूनं जयसिंगराव देशमुख जागृत होते. तसं श्यामला जामिनावर मोकळं करावं यासाठी झटत होते. ॲडव्होकेट होळकरांनी केसची पूर्ण तयारी केली. पुरावे बरोबर घेतले आणि ते मॅजिस्ट्रेट समोर उभे राहिले. त्यापूर्वी इन्स्पेक्टर जगतापांनी मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळावी यासाठी अर्ज केला होता. अजून आरोपीचे साथीदार मिळाले नाहीत. हत्येसाठी वापरलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत. पुराव्याचा तपास चालू आहे. आरोपी निष्णात खुनी आहे. त्याने मोठ्या शिताफीने आणि अक्कल हुशारीने खून केलाय. पुरावे मागे सोडलेले नाहीत. त्यामुळं या खून खटल्याचा कसून शोध घेणं आवश्यक आहे. यासाठी आरोपीला किमान 21 दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळावी असा त्यांचा अर्ज होता. त्याला ॲडव्होकेट होळकरांनी कडाडून विरोध केला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट सादर केला. त्यात डॉक्टरांनी खुनाची वेळ स्पष्ट नोंदवली होती. 2:30-3च्या दरम्यान खून झाला होता. शेकडो लोकांच्या साक्षीनं पंढरीनाथ गाव पांढरी समोर 2 वाजेपर्यंत श्याम कुडाळात बोलत होता. याचा अर्थ श्याम अर्ध्या तासात कुडाळ ते मसूर हे 125 किलोमीटरचं अंतर तोडून येऊन खून करणं शक्य नव्हतं. शिवाय तो पोलिसांना सकाळी 7 वाजता कुडाळातच मिळाला होता. पोलिसांना पाहून तो गोंधळला नव्हता. पोलिसांच्या बरोबर येण्याने आडेवेडे घेतले नव्हते. याचा अर्थ स्पष्ट होता, की या खुनाशी श्याम शिरोडकरचा कार्डी मात्र संबंध नाही. त्याला जामिनावर सोडणं गरजेचं आहे. पोलीस कस्टडीत ठेवून त्याची मानहानी झालेली आहे. पोलिसांनी त्याला योग्य वागणूक दिलेली नाही. अशा परिस्थितीत श्याम शिरोडकरांना पुन्हा मॅजिस्ट्रेट कस्टडी देऊन त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करणं योग्य नाही. त्याला बंद करून त्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. त्याचे आर्थिक, मानसिक नुकसान होत असून त्याच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होत आहे, तरी त्याला मॅजिस्ट्रेट साहेबांनी जामीन द्यावा. ॲडव्होकेट होळकरांनी आपले मुद्दे पुराव्यानिशी मांडले. प्रत्येक मुद्दा ठासून मांडला. पण मॅजिस्ट्रेटने करायचं तेच केले. श्यामला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली. मागच्याप्रमाणे कायदा एकच झाला. पोलीस खात्याने 21 दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली होती. ती 7 दिवसांची मंजूर झाली.
सारं वातावरण शांत होतं. तमाशाच्या तंबूसमोर जीप थांबली. कानोसा घेतला. सर्व शांत होते. शेवंताबाई उतरली. हातात सुरा होता. डोळ्यात नशा होती. ती चालली होती. तिला अंदाजानं माहीत होतं, की मालकाची राहुटी तंबू कुठं असतो. ती मागं-पुढं बघत तंबूजवळ आली. एक वार थांबवून सर्वत्र कानोसा घेतला. सगळं शांत आहे बघून तिनं तंबूत पाऊल टाकलं. शेवंताबाईची छाती धडधडत होती. काळीज कापत होतं. आजवर तिनं तमाशात, वागात खोटं-खोटं खून केलं होतं, पाहिलं होतं. आज आज ती स्वतः खरा खरा खून करायला निघाली होती. तिचं पाय कापत होतं, भीतीनं गारटली होती. ती गेली. थेट जयसिंगरावाजवळ गेली. तिनं पाहिलं. मंद प्रकाशात जयसिंगरावांचा चेहरा स्पष्ट, स्पष्ट दिसत होता. 20-25 वर्षानंतर प्रथमच ती जयसिंगरावांना जवळून बघत होती. चेहरा तोच होता. 20-25 वर्षाचा. टोकदार नाक, गोरं रंग, खानदानी सौंदर्य आणि ती ती पाहत राहिली. पाहता पाहता आपण कशासाठी आलोय हेच ती विसरून गेली. मनात आलं, हळूच वाकावं, चुंबन घ्यावं, मिठीत शिरावं. त्यावेळी त्यावेळी आपण असंच पागल झालो होतो. खानदानी सौंदर्यावर सर्वस्व उधळलं होतं. याच गावात, याच पुसेगावात पहिल्यांदा भाऊपाशात शिरलो होतो. आज पण शिरावं. शरीराला ओढ नव्हती, पण मनाला होती. नियती पण किती विचित्र आहे ना. जी पत्नी म्हणून राहणार होती, तिच्या नशिबी 25 वर्षाचा वनवास दिला होता. 25 वर्षानंतर आज दोघं दोघं एकत्र आले, तर एक दुसऱ्याचे वैरी म्हणून. शेवंताबाईला काय करावं तेच कळत नव्हतं. आपण कशासाठी आलेलो आहे तीच ती विसरली होती. पण पण तिला पंढरीनाथाची आठवण आली. तिनं मनाला आवर घातला, कर्तव्याची जाणीव ठेवली, ढळलेला तोल सावरला, सर्व शक्ती एकवट होऊन सुरा हातात घेतला आणि आणि वार करण्यासाठी हात उचलला. शेवटी व्हायचं तेच झालं. पंढरीनाथ हातचा निसटला. इन्स्पेक्टर पाटलाने जीवाचं रान केलं. तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. आपली स्वतःची माणसं घेऊन ते शिरवळला आले. पण पंढरीनाथानं हातावर तुरी दिली. तो पसार झाला. कुठं, कसा काहीच समजू शकलं नाही. गेला तो तिन्ही ट्रक, जीप घेऊन शिरवळच्या माळावर. उरलं होतं ते काही निरुपयोगी सामान. फाटकतुटके कपडे, सटार-फटार. पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर पाटील यांचा यात दोष नव्हता. त्यांच्याकडे तक्रार नोंदवली गेली ती उशिरा. त्यांनी तात्काळ फोनवरून शिरवळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. शिरवळचे इन्स्पेक्टर देशमाने यांनी पण वेळ न घालवता जीप घेऊन माळ गाठला. याला पण तासाभराचाच वेळ गेला आणि त्यामुळं पंढरीनाथ हातावर तुरी देऊन निसटला. खरी दिरंगाई झाली ती जयशिंगरावांच्याकडून घडली होती. पहाटे 3-3:30 पासूनच दुपारच्या 3 पर्यंत म्हणजे 12 तासांचा वेळ त्यांनी वाया घालवला होता. त्याचं असं झालं, दिलीप बुतकरानं हौशीचा खून झाल्यापासून मनाशी ठरवलं होतं. वैरी हुशार आहे, धुरंधर आहे. तो पुन्हा हल्ला करणार. हौशीचा खून एवढंच त्याचं कर्तव्य नाही. तो पुन्हा येणार. त्याचं भांडण कलाकार बिगाऱ्यांशी नाही, त्याचं भांडण वैर तमाशातल्या मालकाशी आहे. तो पुन्हा येणार म्हणून तो प्रत्येक रात्र जागून काढत होता. डोळ्यात तेल घालून मालकाच्या तंबूबाहेर वावरत होता. पहाटे तेच झालं. त्यानं पाहिलं, की एक बाई जयशिंगरावांच्या तंबूकडे येते. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, कारण काही मुलींची लफडी असू शकतात. खेळ मांडला खेळ मोडला, की सामसूम झाल्यावर त्यांच्या गाठीबिटी सुरू होतात. आडोशाला जाऊन शरीराची भूक भागवली जाते. पण ही बाई थेट जयशिंगरावाच्या तंबूकडे जाताना बघून ते सावध झालं. मुद्दाम तंबूतच आडोशाला उभं राहिलं. शेवंताबाई आली, ती थेट तंबूत शिरली. काही वेळ जयसिंगरावांकडे पाहत राहिली आणि आणि सुरा काढून मारणार तसा तो विजेसारखा झेपावला. शेवंताबाईचा हात वरच्यावर पकडला आणि या लाटाझोंबीचा आवाजानं जयसिंगराव जागं झालं. समोरचं दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेवंताबाईंनी रडण्याचं नाटक केलं. खून का करणार होती? कोणी खुनाला प्रवृत्त केलं? तू इथवर कशी आली? ह्या प्रश्नांची उत्तरं तिनं टाळली.
दिलीपनं पोलीस स्टेशनवर जाण्याचा आग्रह धरला, पण जयसिंगरावाने त्याला विरोध केला. एकेकाळची प्रियसी, बकुळाची आई, ह्या नात्यानं ते गुरफाटले. त्यात थोडी थुडकी नव्ह 12 तासांचा येळ गेला. आणि एवढा वेळ जाऊन पण शेवंताबाई तोंड उघडना म्हणून पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर पाटलांनी त्वरेने हालचाली केल्या. पण 12 तास म्हणजे पंढरीला खूप वेळ मिळाला होता. पोलीस इन्स्पेक्टर जगताप वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी पाहिलं, पहिलं पान उचकटलं आणि त्यांचं लक्ष तिसऱ्या पानावर गेले. जयसिंगराव देशमुख खुनी हल्ल्यातून वाचले. पुसेगाव वार्ताहर. कुडाळ गावचे देशमुख जयसिंगराव देशमुख यांच्यावर काल पहाटे शेवंताबाई यांनी खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तमाशातील दिलीप बुदकर यांच्यामुळे ते या हल्ल्यातून वाचले. याबाबत सविस्तर हकीकत अशी, पहाटे 3च्या दरम्यान महाराष्ट्रातील मशहूर शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाची मालकीन शेवंताबाई हिने जयसिंगराव देशमुखांच्या हत्येचा प्रयत्न केला. परंतु तो दिलीप बुदकरांनी हाणून पाडला. याबाबत दुपारनंतर पुसेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली असून शेवंताबाई सातारकर यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यासाठी वापरलेला सुरा जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. आमच्या वार्ताहराने अधिक माहिती घेतली असता असे समजले की शेवंताबाई सातारकर ह्या जयसिंगरावांच्या पूर्वाश्रमीच्या प्रियसी होत्या. जयसिंगरावांपासून विवाहबाह्य संबंधातून शेवंताबाईंना बकुळा नावाची मुलगी आहे. तिने स्वतःचा बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळ सुरू केलेलं असून त्यांचे प्रयोग गावोगावी जोरात सुरू आहेत. पुसेगाव मुक्कामी सदर तमाशाचा खेळ झाल्यानंतर पहाटेच्या वेळी ही घटना घडली. या तमाशाची मालकीन बकुळा कुडाळ येथे देशमुखांच्या वाड्यात राहते. तर श्याम शिरोडकर यांच्यावर हौसी परब नावाच्या तमासगिरणीच्या खुनाचा आरोप असल्याने तो मॅजिस्ट्रेट कस्टडीत बंद आहे. अत्यंत गुंतागुंत असलेल्या या प्रकरणात पोलिसांना शेवंताबाईंचा अलीकडचा प्रियकर पंढरीनाथ तिरमारे हवा आहे. पण ही घटना घडताच तो शिरवळहून 3 ट्रक, एक जीप, तमाशाचे 2 लाख रुपयांचे सामान घेऊन बेपत्ता झाला आहे. पोलीस इन्स्पेक्टर पाटील, शिरवळचे पोलीस इन्स्पेक्टर देशमाने जातीने चौकशी करीत असून पंढरीनाथ सापडताच या घटनेतून बरीच माहिती हाती येण्याची शक्यता आहे. जगतापांनी ही बातमी 4-6 वेळा वाचली आणि त्यांनी जीप काढली. जीप पुशेगावच्या दिशेने धावू लागली. पुशेगावला ते पोहोचले तेव्हा पाटील हजर होते. त्यांनी थेट पाटलांच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि वेळ न करता विषयाला हात घातला. पाटील, वर्तमानपत्रातली बातमी वाचून आलो. मला शेवंताबाईंशी बोलायचे आहे. हेतू, हौसी परब खून खटल्याचे धागेदोरे थेट शेवंताबाईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कशावरून? वर्तमानपत्रात बातमी वाचली असेल. अरे हो. वार्ताहराला मानलं पाहिजे. त्यानं कुठून कशी माहिती काढली असेल, तो सांगणार नाही. तो बेरकी आहे. आपण आपला शोध घ्यावा लागणार आहे. मी तो घेणार आहे. तुम्ही शेवंताबाईंना आणता? हो, हो. का नाही? शेवंताबाईंना पाटलाने आपल्या केबिनमध्ये आणले. शेवंताबाई, मी तुम्हाला आपण केल्या हल्ल्याबाबत काही विचारणार नाही. माझं त्याच्याशी तूर्त तरी कर्तव्य नाही. ते काम हे पाटील साहेब करतील. मी तुम्हाला इतर माहिती विचारणार आहे.